कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कोणी स्वभाव बदलला पाहिजे ग्रुप मध्ये? प्रतिकानच थोडी इमोशनल कमी नाही तरी पण ती आवडते तशी आहे, पण कमी करावं थोडं. आणि तिच्यामुळेच हे अशक्य आहे. तीच ऍडमिन आहे म्हणजे ती रडायला लागली, मलाच कसं तरी वाटायला लागलं रडू नको, तिला समजवता नाही. कधी रडली? ही फोन उचलत नव्हती म्हणून. का हो असं केवढं छान कसं? मी सांगितलं ना सर, मी जस्ट उतरलेले, मी बॅग ठेवलेले आणि व्हिडिओ कॉल चालू, मग कसं करणार मी सर? काहीच नाही, बॅग बंद करून करायचा. अरे आंघोळ पण केली नव्हती मी 5 पर्यंत संध्याकाळी. हिचा कॉल 5 पर्यंत मी ट्रॅव्हलिंग मध्ये होते, मग कधी आंघोळ करणार मी? आजच्या खेळात कोण जिंकणार ते आजच्या आंघोळीवर ठरणार. आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? वडिलांची, काकांची. का हो? लव्ह मॅरेज झालं ना माझं, मग त्याच्यामुळे थोडेसे वडील, 2 चुलते घरातले, माहेरचे नाराज थोडेसे रागवले. हा, मग ते मला सुरुवातीला पण त्यांचं नाव घेताना पटकन असं हे झालं ना, भरून आल्यासारखं झालं. आता बोलतात की आता बोलतात, घरी वगैरे जाते, छान आहे आता सगळं. त्यांची क्षमा वडिलांची मागे. बाकी तुम्ही? मला जेवढं म्हणजे पोटन्सी आहे तिथपर्यंत पोहोचलेलं नाही असंच मला कधी कधी वाटतं की आपण कुठेतरी कमी पडलोय, अजून एक्सटेंड करायला पाहिजे स्वतःची क्षमा मागा. हा, मग स्वतःलाच असं थोडं हे वाटतं. बाकी मी पर्सनली नाही सर कधी कोणाला असं म्हणजे त्रास होईल असं वाटतं. तुम्ही? मी दोन्हीकडची, सासर आणि माहेर, दोघी जणांची कोणा माझ्याकडून दुखावली असतील, काय झालं असेल त्याच्यासाठी. मी आई वडिलांची लव्ह मॅरेजमुळे खूप प्रॉब्लेम झाला, पण आता सगळे ओके, खूप हॅपी आहे दोन्हीकडचे. त्यांची क्षमा मागा. हा, दोन्ही फॅमिलीचे, त्यांना पण त्रास झाला, आम्हाला पण त्रास झाला. तुमच्याकडे? मी मिस्टरांचीच मागेन, कारण मला त्यांच्याकडून काही चुकलं तर मला खूप राग येतो आणि मी 1 महिना परत बोलत नाही त्यांच्यासोबत. 1 महिना? बोलत. मग ते नंतर शांत झाल्यानंतर मलाच थोडंसं वाईट वाटतं की आपण असं नाही करायला. 1 महिना ते काय खुशीत असतात काय? रागात असतात, त्यांना काही सापडत नाही आणि मग त्यांना सापडत नसलं की मला खूप आनंद होतो, वाव यांना सापडत नाही. 1 महिना म्हणजे केवढे तुम्ही हाल करता हो? 1 महिना म्हणजे काय झालं? 30 दिवस नवऱ्याला शिक्षा. तुम्ही? मी दोन्हीकडचीच मागेन, सासर आणि माहेरकडची. सासरी मला थोडंसं जरा ॲडजस्ट करायला लागलं, कारण मी कराडमध्ये सिटीमध्ये राहिलेली आहे. मग ते सासूबाईंनी आणि म्हणजे सगळ्यांनी ॲडजस्ट केलं मला. आता जरा व्यवस्थित सेटल झाले, म्हणजे यायला लागले मला सगळं व्यवस्थित. त्यांची क्षमा मागा. हां, त्यांची. आणि माहेरकडच्यांमध्ये पप्पांची जरा हे मागेन क्षमा. आई पप्पा नाव ऐकलं तरी थोडं हे होतं, कारण मी एकुलती एक असल्यामुळं जरा त्रास होतो. सगळं इकडचं पण ॲडजस्ट करायला लागतं, तिकडचं पण ॲडजस्ट करायला लागतं. सगळं म्हणजे दोन्ही सांभाळून मी घेते. पप्पांना कसं अपेक्षा असतात, एकटेच आहेत ते, कारण भाऊ नाही आहे, बहीण नाही आहे. आत्तापर्यंत काहीही असो, शिक्षणासाठी कुणाकडे सुद्धा असे पैसे मागितले नाही, कसं हे केलेलं नाही. त्यांच्या ह्याच्यावर हिमतीवर ते स्वतः उभे राहिलेत. तेवढंच जरा माफी मागवते आहे, त्यांच्यासाठी मी काही केलेलं नाही आहे. पण आता बघूया, आता मी त्यांच्यासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करेन. बाकी आहे सगळं व्यवस्थित. आता पण आई वडील, सासू सासरे का राग पटकन येतो ना, मग कोणाला? त्यांना नाही, मला चिडचिड होऊन जाते. मग त्या ह्याच्यामध्ये काही बोलून जात असेल तुम्ही? हा, पण एवढं कशामुळे चिडचिड? मुलांमुळे होते ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।